आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने यवतमाळमध्ये आज शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या वतीने मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। या मेळाव्याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर नेर नगर परिषदेमधील अजित पवार गटाचे 2 नगरसेवक जे या नगर परिषदेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात ते आज शिवसेनेच्या शिंदे गटात या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी सुभाष भोयर आहेत। आज प्रवेश तुम्ही करताय, एक ताकद शिंदे गटाला शिवसेनेला नगर परिषदेमध्ये तुम्हाला मिळणार आहे। या तुमच्या प्रवेशाच्या माध्यमातून किती लोक प्रवेश करतील आणि तुमचा प्रवास किती महत्त्वाचा? आम्ही दोघं नगरसेवक होतो। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा 3 टर्मपासून नगरसेवक आहे आणि गटनेता आहे आणि इथे माझ्या नेतृत्वात आज 350-400 लोक प्रवेश करणार आहे आणि संजू भाऊच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास असल्यामुळे आणि त्यांची कामाची शैली हे सर्व पाहता आम्ही त्यांच्यासोबत आज प्रवेश करून त्यांना विकासाचे हात बळकट करणार आहे। किती फरक तुमच्या या प्रवेशाने पडणार आहे या मतदारसंघामध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टीने? फरक पडणार याच्यात काही शंकाच नाही आहे। फरक पडत असल्यामुळे संजू भाऊंना मला नेरमधून माझ्या मागे लागून माझा प्रवेश करून घेत आहे आणि त्यांची फार मोठी ताकद माझ्यासोबत उभी राहणार आहे। त्यांच्या ताकदीच्या भरोशावर मी पुढले निवडणूक संजू भाऊंनी जे आदेश दिले ते आदेश मी सदैव पाळील आणि त्यांना पूर्ण सहकार्य करेल। निश्चित एक जर पाहिलं तर मोठा प्रवेश जो आहे तो नेर नगर परिषदेच्या माध्यमातून हा मानला जातो आहे। भोयर कुटुंब जे आहेत ते संपूर्णतः शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आज या ठिकाणी प्रवेश करतात। आगामी नगरपालिका निवडणुकीवर सुद्धा या दोन्ही प्रवेशाचा इम्पॅक्ट जो आहे तो पाहायला मिळू शकतो आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा संजय राठोडांसाठी एक वोट बँक म्हणून या संपूर्ण भागाकडे जर पाहिलं जातं त्यामुळे हा प्रवेश जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जात असल्याचं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन साई कायरवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नेर, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।